नमस्कार आणि रामराम मित्रांनो. काल रात्री आम्ही विचार केला की उद्या सकाळी आपण म्हैसमाळ्याला जायचं. आता विचार केला तर जायचं म्हणजे जायचं. हे बघा, तर आम्ही निघालो, मी आणि माझे सगळे मित्र. कसं आहे, शासनाचे नियम फॉलो करून आम्ही हेमलेट पण सोबत घेतलं होतं आणि आम्ही हेमलेट पण घालून निघालो होतो. आता आम्ही आलो म्हैसमाळ्याच्या जवळ. म्हैसमाळ्याच्या जवळ आल्यावर आम्हाला असं वाटलं की इथे पहिले म्हशी दिसतील. पहिले आम्हाला इथं दिसल्या गाई. हे बघा, डिसिप्लिन तर तिथे त्या गाईची पावती फाडल्याच्या नंतर आम्ही आलो आता इथं बालाजी मंदिराच्या जवळ. हे बघा, मी आणि माझे सगळे मित्र. तर मित्रांनो, हे आहे ते बालाजी मंदिर आणि चला आता जाऊ आपण आतमध्ये. मंदिराच्या आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे हे मंदिर दिसतं. हे तुम्ही बघू शकता. हे बघा कसं आहे इथलं मंदिर. मंदिराच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला असा एक व्ह्यू पॉईंट दिसतो. इथला व्ह्यू पॉईंट बघितला तर हा खूप भारी आहे आणि हा व्ह्यू पॉईंट पावसाळ्यामध्ये खूप भारी दिसेल. खूप वेळ इथं थांबून मजा मस्ती केल्याच्या नंतर आता आम्ही जातोय दुसरीकडे आणि त्या मंदिराच्या जवळच एक तळप आहे. तर आम्ही इथं थोडा वेळ थांबलो आणि फोटोशूट केलं. तर मी आणि माझा मित्र आता आम्ही चाललोय गुरुशेश्वर ज्योतिर्लिंगला. तर इथे आल्याच्या नंतर आम्ही बघितलं की मंदिराचं जे बांधकाम आहे ते चालू आहे. तर आम्ही इथे महादेवाच्या सानिध्यामध्ये महादेवाचे दर्शन केले आणि आम्ही इथून निघालो. खूप सारी साईडमध्ये फट एकदम मजा मस्ती केल्याच्या नंतर आम्ही चाललोय आता घरी आणि जाताना आम्हाला एक दिसतो सनसेट. तर तुम्ही या सनसेट पण बघू शकता.